नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण कॉन्टेक्स्ट विंडो म्हणजे काय असतं ते बघणार आहोत. आणि कॉन्टेक्स्ट विंडो आणि एआय तुम्हाला चुकीचं उत्तर देतं याचा काय संबंध आहे ते आपण थोडंसं बघणार आहोत. आता आपल्याला ज्यावेळी आपलं कुणाशी तरी डिस्कशन चालू होतं, त्यावेळी बऱ्याच वेळा असं होतं, की लेट्स से मीटिंग चालू आहे, आपण बोलतोय 1 तास उलटून गेलाय, 2 तास उलटून गेलेत आणि पहिलं काय डिस्कशन झालं होतं कदाचित आपल्याला आठवायला थोडासा वेळ लागतो किंवा ते डिस्कशन आपल्याला आपण परत विचारतो, की आपलं या विषयावर काय बोलणं झालं होतं नक्की? तर बऱ्याच वेळा आपल्या बाबतीतही होतं, की जसं डिस्कशन पुढं जातंय, तसं मागचं थोडं कदाचित आपण विसरत जातो. म्हणून आपण काय करतो, आपण नोट्स घेत राहतो. त्यामुळे आपण आपल्या मीटिंगमध्ये लगेच आपण बघू शकतो, की पहिलं काय डिस्कस झालं होतं. सो माणूस म्हणून आपण हे करू शकतो. पण एआयच्या बाबतीत तुम्हाला हे नक्कीच जाणवलं असेल, की जेव्हा तुम्ही एखादा प्रश्न विचारता एआयला, पहिल्यांदा चांगलं उत्तर येतं, मग तुम्ही प्रतिप्रश्न करता, मग असं चालत जातं. एका पॉइंट नंतर असं होतं, की एआय हॅल्युसिनेट व्हायला लागतो. हॅल्युसिनेट व्हायला लागतो म्हणजे काय होतं, की काहीही भलती उत्तर द्यायला लागतो. म्हणजे पहिल्या प्रश्नाचा आणि आत्ता येणाऱ्या उत्तरांचा काहीही संबंध राहिलेला नसतो. तर याला हॅल्युसिनेशन म्हणतात आणि याला कारण असतं कॉन्टेक्स्ट विंडो. आता कॉन्टेक्स्ट विंडो म्हणजे काय असतं? तर आपण असं समजूया, की मी एक प्रश्न विचारला, त्याला आपण म्हणूया Q1. सो मी Q1 विचारला. Q1 ला A1 मिळाला उत्तर. त्यानंतर मी Q2 विचारला आणि त्याला उत्तर मिळालं A2. सो असं समजूया, की एआयला ही एवढी कॉन्टेक्स्ट विंडो तो काय करू शकतो, मॅनेज करू शकतो. ठीक आहे? एवढं त्याची मेमरी आहे, की A2 नंतर त्याला माहिती आहे, की Q1 काय होता, हे त्याला माहिती आहे. पण जर मी आता असं केलं, की मी Q1 विचारला, त्याचं A1 उत्तर आलं. मग Q2 विचारला, त्याचं A2 उत्तर आलं. मग आता मी Q3 विचारतोय, त्याचं A3 उत्तर येईल. पण माझी कॉन्टेक्स्ट विंडो केवढी आहे? माझी कॉन्टेक्स्ट विंडो ही एवढीच आहे. त्यामुळे ज्यावेळी मी Q3 विचारला, त्यावेळी A3 हा एस्टिमेशनवर, अप्रॉक्सिमेशनवर किंवा तुक्क्यावरती आलेला होता. त्यामुळे Q3 आणि A3 काय झालं, कॉन्टेक्स्ट विंडोच्या आपल्या बाहेर पडलेले आहेत ते. माझी कॉन्टेक्स्ट विंडो केवढी आहे? एवढंच आहे. म्हणजे माझ्या एआयने काय केलंय, एवढंच माझं लक्षात ठेवलेलं आहे. त्याच्या पुढचं तो काय करतोय आता, त्याचं काय झालं Q3 पर्यंत आल्यामुळे हे Q1 आणि A1 चा भाग काय झाला, मिस झाला आणि कॉन्टेक्स्ट विंडो माझी आता ही अशी झालेली आहे. त्यामुळे Q1 काय होता हे आता त्याला माहीत नाही. कारण त्याची क्षमता फक्त 2 प्रश्न 2 उत्तरं लक्षात ठेवण्याची एवढीच आहे. ह्याला आपण कॉन्टेक्स्ट विंडो म्हणतो. आता काही जी छोटी मॉडेल्स आहेत त्याची छोटी कॉन्टेक्स्ट विंडो असते. काही मोठी मॉडेल्स आहेत त्याची मोठी कॉन्टेक्स्ट विंडो असते. जसं की Gemini Pro 2.5 मध्ये 1,000,000 टोकन्सची कॉन्टेक्स्ट विंडो आहे. किंवा आता जे काही छोटे मॉडेल्स आहेत, लामा मॉडेल्स आहेत, त्याची छोटी आहे 128K ची आहे. काही अगदी सुरुवातीची जी एल मॉडेल्स होती त्याची तर अगदी 2000 किंवा 2K एवढीच काय होती कॉन्टेक्स्ट विंडो होती. आता कॉन्टेक्स्ट विंडो कॅल्क्युलेट कशी होते हेही यामध्ये समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर कॉन्टेक्स्ट विंडो समजून घेण्यासाठी आपल्याला टोकन्सचा कन्सेप्ट लक्षात घ्यावा लागतो. तर टोकन्सचा कन्सेप्ट काय आहे? तर जसं आपल्यासाठी एक शब्द, वन वर्ड, वन लेटर, वन सिम्बल, वन नंबर, हे प्रत्येक गोष्ट काहीतरी मेमरी खातं, बरोबर? सो एआय काय करतं? जर आपण एआयला असा प्रश्न विचारला, हाऊ टू राईट ए गुड एसे, तर तो काय करतो? तो प्रत्येक शब्दाचा ना, त्याला कळेल अशा तुकड्यांमध्ये विभाजन करतो. तो काय करतो? त्याला कळेल अशा तुकड्यांमध्ये तो त्याचं विभाजन करतो आणि जेणेकरून काय होतं, की प्रत्येक एक टोकन निर्माण होतं. सो हाऊ म्हणजे एक टोकन असेल कदाचित, टू म्हणजे कदाचित एक टोकन असेल, राइट म्हणजे कदाचित एक टोकन असेल, ए कदाचित अजून एक टोकन असेल, गुड, एसे. पण साधारणपणे एकास एक असं रिलेशन नाही, की एक शब्द म्हणजे एक टोकन असं नाहीये. साधारणपणे ठोकताळा आहे हा. वन वर्ड इक्वल टू 1.5 टोकन असा त्याचा साधारणपणे ठोकताळा आहे.
आता टोकन म्हणजे आपण जे फक्त शब्द देतोय तोच होतो का? म्हणजे आता कॉन्टेक्स्ट विंडो मध्ये सो आपण एक कॉन्टेक्स्ट विंडो काढूया. आपण ही एक मोठी विंडो काढूया. ठीक आहे. या कॉन्टेक्स्ट विंडो मध्ये तुम्ही प्रश्न जो विचारला आहे तो आहे, म्हणजे तुमचा इनपुट आहे याला. ठीक आहे. त्याचबरोबर दुसरा एक इनपुट असतो ज्याला आपण म्हणतो सिस्टीम प्रॉम्प्ट. सॉरी, सिस्टीम प्रॉम्प्ट म्हणजे सिस्टीम मध्ये तो टाकलेला असतो आणि तो बाय डिफॉल्ट प्रत्येक प्रॉम्प्ट मध्ये काय होतो, इंजेक्ट केलेला असतो. म्हणजे उद्या जर तुम्ही बॉम्ब कसा करायचा असं विचारलं तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार नाहीये. ते का नाही मिळत, तर त्यासाठी सिस्टीम प्रॉम्प्ट कारणीभूत असतो. की सिस्टीम प्रॉम्प्ट कशा प्रकारचं उत्तर दिलं पाहिजे, कसं उत्तर दिलं गेलं पाहिजे, हे तो काय करत असतो, हँडल करत असतो. त्यामुळे प्रत्येक इनपुट बरोबर तुम्ही जर म्हणत असाल की मी 100 टोकन पाठवले पण खरं तर ऍक्च्युली यूज झाला 200 टोकनचा, तर त्याला कारण आहे सिस्टीम प्रॉम्प्ट हा प्रत्येक प्रॉम्प्ट बरोबर तुमच्या पाठवला जातो. त्याशिवाय तुम्ही जर काही पीडीएफ फाईल असेल, काही एक्सेल फाईल असेल, काही वर्ड फाईल असेल, या ज्या तुम्ही काही फाईल्स अटॅच करतात या सुद्धा तुमच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय होतात, ऍड होतात. त्याशिवाय जर तुम्ही काही प्रोग्रामिंगसाठी वापरत असाल तर तुमचा कोड जर तुम्ही अटॅच केला असेल तर तो कोड, जर तुम्ही काही इमेज अटॅच केली असेल तर ती इमेज, जर काही व्हिडिओ अटॅच केला असेल तर तो व्हिडिओ, हे सगळं मिळून तुमचं काय होतो, तुमचा कॉन्टेक्स्ट विंडो काय होते, भरली जाते. सो ही तुमची काय आहे, ही तुमची आहे कॉन्टेक्स्ट विंडो. याला आपण म्हणूया कॉन्टेक्स्ट विंडो. आणि ती कॉन्टेक्स्ट विंडो अशा वेगवेगळ्या गोष्टींनी भरली जाते. आता ह्याच्यात ज्यावेळी उत्तर येईल, म्हणजे ज्यावेळी तुमचं उत्तर आउट होईल, आन्सर, ते पण या कॉन्टेक्स्ट विंडो मध्ये भरलं जाईल. त्यामुळे तुमची कॉन्टेक्स्ट विंडो हळूहळू हळूहळू काय होते, ती भरत जाते. आणि ती कशाने आपण मोजतो कॉन्टेक्स्ट विंडो, तर ती आपण टोकन्सने. म्हणजे प्रत्येक शब्द, प्रत्येक व्हिडिओतला सेकंद, प्रत्येक इमेज मधलं पिक्सल, प्रत्येक कोडचं लेटर, प्रत्येक एक्सेल फाईल, पीडीएफ फाईल, डॉक फाईल, यातला प्रत्येक बाईट अँड बाईट काय असतो, तुमच्या कॉन्टेक्स्ट विंडोला काय होतो, तो वापरत राहतो. त्यामुळे तुम्हाला काय बघायचं आहे, तुम्ही कुठलं मॉडेल वापरत आहात, त्या मॉडेलची कॉन्टेक्स्ट विंडो किती आहे, ते किती साधारणपणे उत्तर सामावून घेऊ शकतं, हे तुम्ही बघितलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण काय करतो, एआय शी भांडत राहतो, की अरे मी हा प्रश्न विचारला होता, तो असं का उत्तर देतोय? काही याचा संबंधच नाहीये. पहिल्यांदा तर बरोबर उत्तर दिली, आता का नाही देते? तर त्याचं कारणच आहे, की त्याची कॉन्टेक्स्ट विंडो आता भरलेली आहे. अशा वेळी एआयशी कुठलाही वाद न घालता, कारण तो एकतर माणूस नाहीये, त्याला काही भावना नाहीये, तुम्ही काहीही कितीही शिव्या घातल्या तरी त्याला काही फरक पडणार नाहीये. त्यामुळे त्याशी वादविवाद घालू नका आणि सरळ काय करा, नवीन चॅट तुम्ही चालू करा. जेव्हा तुम्ही नवीन चॅट चालू कराल त्यावेळी कॉन्टेक्स्ट विंडो परत तुमची नव्याने चालू होते. तर हॅल्युसिनेशन्स जर तुम्हाला टाळायचे असतील, हॅल्युसिनेशन्स जर तुम्हाला टाळायचे असतील, तर तुम्हाला काय केलं पाहिजे? तर तुम्हाला कॉन्टेक्स्ट विंडो समजून घेणं खूप गरजेचं आहे. कॉन्टेक्स्ट विंडो एक्सीड झाली, की समजा की तुम्हाला एआय कडनं विचित्र-विचित्र उत्तरं यायला चालू होतील. अशी वेळ आली, की लगेच नवीन चॅट चालू करणे. सो मित्रांनो, अशा पद्धतीने कॉन्टेक्स्ट विंडोचा कन्सेप्ट वापरून तुम्ही एआय कडनं चुकीची उत्तरं अव्हॉइड करू शकता, तुमचं फ्रस्ट्रेशन कमी करू शकता आणि बरोबर उत्तरं जास्त मिळवू शकता.